कधी वाटतं का की लोक तुम्हाला सिरियसली घेतच नाहीत? तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी तुमचं म्हणणं डावललं जातं? किंवा एखाद्या ग्रुपमध्ये, ऑफिसमध्ये किंवा नात्यात तुमचं अस्तित्व, तुमची मतं फारशी लक्षात घेतली जात नाहीत? कधी कधी हे फार खोलवर लागून जातं. आपण इतकी मेहनत करतो, इतकं विचार करतो, पण तरीही लोक आपल्याला इग्नोर करतात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमची व्हॅल्यू म्हणजे तुमचं खरं मोल ते फक्त पदवी, पगार किंवा लुक्स यावर अवलंबून नसतं. तुमचं वागणं, बोलणं, विचार करण्याची पद्धत या सगळ्यातून तुमचं खरं वजन ठरतं. आणि हे वजन दररोज बनतं, दररोज वाढतं किंवा हरवतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता मला स्वतःला सिरियसली घ्यायला हवं, तर हे 7 नियम लक्षात ठेवा. हे नियम पाळले तर लोक फक्त ऐकतीलच नाही तर आदराने ऐकतील. नियम पहिला, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास हा फक्त आत्मविश्वास नव्हे, तो म्हणजे माझ्याकडून काही चांगलं होऊ शकतं ही भावना. लोक तुम्हाला तेव्हाच सिरियसली घेतात जेव्हा तुम्ही स्वतःला सिरियसली घ्यायला लागता. कॉन्फिडन्स हा आवाजात नसतो, तो निर्णयांत असतो. जेव्हा तुम्ही स्वतःचे निर्णय घेता, चुका स्वीकारता आणि पुढे जाता, तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत निर्माण करता. नियम दुसरा, वेळेचा सन्मान करा. आपल्याकडे दिवसात फक्त 24 तास असतात आणि तेच सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे. वेळ वाचवणारे लोक वेळ वाया घालवणाऱ्या लोकांपेक्षा नेहमी पुढे असतात. मोबाईलवर तासनतास वेळ घालवणं, ठरवलेलं काम पुढे ढकलणं, हे सर्व तुमचं व्हॅल्यू कमी करतं, तुमच्याच नजरेत. जेव्हा तुम्ही वेळेचा आदर करता, तेव्हा तुम्ही स्वतःलाच सांगत असता की माझं आयुष्य महत्त्वाचं आहे. नियम तिसरा, स्पष्ट बोलणं शिका. माणसाचा आवाज, त्याचे शब्द हेच त्याचं बिझनेस कार्ड असतं. आपलं म्हणणं थेट, स्पष्ट आणि संयमाने मांडता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा लोक आपल्याला मिसअंडरस्टँड करतात कारण आपण नीट एक्सप्लेन करत नाही. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा आणि माझा मेसेज दुसऱ्यापर्यंत कसा पोहोचेल हे समजून बोला. स्पष्ट बोलणं म्हणजे रागावणं नाही, ते म्हणजे इतरांना कळेल अशा पद्धतीने कम्युनिकेट करणं. नियम चौथा, स्वतःला अपग्रेड करा. तुमचं आजचं व्हर्जन उद्याच्या जगासाठी पुरेसं नसेल. नवीन स्किल्स, नवीन माहिती आणि नवीन विचार हे सतत शिकलं पाहिजे. ज्यांची व्हॅल्यू वाढते ते लोक सतत स्वतःला अपडेट करत असतात. कितीही वेळ नसेल तरी दर आठवड्यात एक नवीन गोष्ट शिका, जसं की एक नवं ॲप, एक प्रोडक्टिव्हिटी टेक्निक किंवा एक नवीन भाषा. हे छोटे अपडेट्सच भविष्यात मोठी किंमत निर्माण करतात. नियम पाचवा, लिमिटेशन स्वीकारा पण हरू नका. माझ्यात हे नाही, माझ्याकडे ते नाही असं म्हणणं सोपं आहे, पण तुम्ही तुमच्या मर्यादांना किती ब्लेम देता तेवढाच तुमचा ग्रोथ थांबतो. प्रत्येक सक्सेसफुल माणसाकडे काही ना काही कमी असतंच, पण त्यांनी एक्सक्युजेस देण्याऐवजी ॲक्शन घेतलेली असते. तुमच्या कमतरता तुम्हाला थांबवू शकतात, पण तुम्ही ठरवलं तर त्याचं रूपांतर ताकदीत होऊ शकतं. नियम सहावा, शांत रहा पण कमजोर नाही. शांत राहणं म्हणजे म्यूट होणं नाही, ते म्हणजे कंट्रोलमध्ये असणं. ज्याला स्वतःवर कंट्रोल आहे तोच दुसऱ्यांना इन्स्पायर करू शकतो. राग आल्यानंतर लगेच स्फोट होणं सोपं आहे, पण थोडा वेळ थांबून विचारपूर्वक उत्तर देणं हेच मॅच्युरिटी आणि इनर स्ट्रेंथ दर्शवतं. शांत राहूनही स्वतःच्या बाउंड्रीज ठेवा, तेव्हाच लोक तुमची खरी व्हॅल्यू समजतात. नियम सातवा, स्वतःला प्रायोरिटी द्या. तुम्ही स्वतःकडे कसं बघता तेच जग तुमच्याकडे कसं पाहिल हे ठरवतं. मला वेळ नाही असं स्वतःसाठी म्हणणं म्हणजे स्वतःला कमी इम्पॉर्टन्स देणं. तुमचं आरोग्य, तुमचं मन आणि तुमचं मानसिक शांतता हे सगळं तुम्ही सांभाळलं पाहिजे. जग तुमच्यावर इतका विश्वास ठेवेल जितका तुम्ही स्वतःवर ठेवता. शेवटी या 7 नियमांमध्ये काहीही रॉकेट सायन्स नाही, पण जे लोक ह्या गोष्टी खरंच पाळतात तेच स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य बदलतात. तुमची किंमत बाजारात नाही, ती तुमच्या वर्तनात, तुमच्या सवयींमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करून असेच इन्स्पिरेशन भरलेले व्हिडिओ पाहत रहा.